जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 25th नोव्हेंबर मंडे. सो आजच्या दिवसाच्या प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण पुढे जाणून घेऊया की मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड कसा असू शकतो. मार्केट साईडवेज असू शकतं, अपसाईड जाऊ शकतं की डाऊनसाईड जाऊ शकतं. महाराष्ट्राचे जे इलेक्शन्स ओव्हर झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन्समध्ये BJP प्रणित महायुतीला आणि NDA सरकारला जे घवघवीत यश हाताला आलेलं आहे त्याचा इम्पॅक्ट काय पडू शकतो आणि ह्या सगळ्यामध्ये अदानी ग्रुपचे जे स्टॉक्स जे 20% 25% डाऊन झालेले आहेत आणि अदानी ग्रुपच्या वरती जे काय टांगती तलवार लटकलेली आहे फ्रॉम US गव्हर्नमेंट, ठीक आहे, अदानी ग्रुपला जे समन्स जारी केलेले आहेत किंवा जे पण काय त्यांच्यावरती ॲक्शन्स घेणार आहेत, स्ट्रिक्ट ॲक्शन्स आर गोइंग टू बी फॉलोड बाय US गव्हर्नमेंट, तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो की हे सगळं BJPच्या यशामध्ये झाकून जाणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा पुढे व्हिडिओमध्ये आपण ॲनालिसिस करूया. सो फ्रेंड्स, आपण इथे बघत आहोत की ओव्हरऑल एशियन मार्केट्स सगळे ग्रीन आहेत ऑलमोस्ट. युरोपियन मार्केट्सही ग्रीन होते, ठीक आहे, आणि अमेरिकन मार्केट्स डाव जोन्स सुद्धा 1% अप होतं. सो मार्केट्स ओव्हरऑल सगळे फ्रायडेला क्लोज देताना सगळे मार्केट्स स्ट्रॉंग क्लोजिंगमध्ये बंद झालेले आहेत. सो आपण निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्या काय ट्रेड असू शकतो ते आपण प्री मार्केटमध्ये चेक करूया 15 मिनिट्स टाईम फ्रेमवरती, सिन्स इट इज जस्ट अ प्री मार्केट ॲनालिसिस फॉर 25th नोव्हेंबर इटसेल्फ. म्हणजे उद्याच्या दिवसासाठीचा हा ॲनालिसिस आहे. उद्या आपल्याला कसं ट्रेड घ्यायचं आहे किंवा आपण कसे ट्रेड घेऊ शकतो त्या गोष्टीवरती आपण इथे फोकस करणार आहोत. सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल बँक निफ्टी नको, आपण निफ्टीचा चार्ट बघूया. आणि निफ्टीचा चार्ट जसं इथे आपण बघू शकत असाल की निफ्टीने 23,907 अशी क्लोजिंग दिली होती. ॲडजस्टेड क्लोजिंग थोडीशी डाऊन आली होती, बट स्टील 23,900च्या अबोवची क्लोजिंग विच वॉज नॉट अ बॅड क्लोजिंग ॲट ऑल. इट वॉज अ व्हेरी 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 पॉझिटिव्ह क्लोजिंग, ठीक आहे. सो मंडेला सुद्धा जसं मी वीकली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये पण म्हटलो आहे की जर सॅटर्डे किंवा संडे नसता रिझल्टच्या दिवशी, म्हणजे सॅटर्डेला रिझल्ट डिक्लेअर झाले महाराष्ट्र इलेक्शन्सचे, तर निफ्टीने नक्कीच 600 to 700 पॉईंट्सने गॅपअप ओपनिंग दाखवली असती. आणि उद्या पण मार्केटमध्ये ओव्हरऑल गॅपअप ओपनिंगची पूर्णपणे एक्सपेक्टेशन आहे. सो द फर्स्ट लेवल इन द निफ्टी ॲक्च्युली इज 24,111, कॉज बेसिकली निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंगच होईल. आणि जर गॅपअप ओपनिंग जर झाली तर निफ्टी इज एक्सपेक्टिंग ॲटलिस्ट 150 to 200 पॉईंट्स गॅपअप ओपनिंग, ठीक आहे, ओव्हरऑल. कॉज जे यश आलेलं आहे ते यश तेवढं दैदिप्यमान आहे ऑलरेडी. सो मी तुम्हाला लेवल दाखवतो 24,111ची, ठीक आहे फ्रेंड्स. सो this is going to be the trend line for 24,111, ओके. आणि डाऊन साईडला ॲक्च्युली डाऊन साईडला आय डोंट थिंक सो, बट स्टील डाऊन साईडला आपल्याला मुवमेंट काय आहे ती सुद्धा चेक करावीच लागेल, कारण आफ्टर ऑल इट इज मार्केट आणि मार्केटला कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. मार्केट इज सुप्रीम. सो मे बी मार्केटमध्ये उद्या काही महाराष्ट्र इलेक्शन्सच्या न्यूजपेक्षा काही जर मोठी बॅड इम्पॅक्ट न्यूज आली तर त्यासाठी 23,777 ही जी लेवल आहे ही डाऊन साईडची लेवल आहे. सो याच्या खाली जर मार्केट गेलं आणि जर जाऊन सस्टेनही झालं, ठीक आहे, ॲटलिस्ट 2 to 3 कॅन्डल्स, तर मग मार्केटमध्ये अगेन एक मोठा फॉल येऊ शकतो. बट होपिंग सो उद्या गॅपअप ओपनिंग आहे आणि 24,111च्या वरती जर मार्केट ओपन झालं आणि तिथे सस्टेन झालं तर मग आपण एक बुलिश मोमेंटम बघू शकतो पूर्णपणे. इनफॅक्ट फ्रायडेच्या दिवशी पण मार्केटमध्ये इनिशियली जर बघितलं, इनिशियल लेवलला इट वॉज अ बाउन्स बॅक, ठीक आहे, बाउन्स बॅक होतं. आणि त्यानंतर प्युअरली म्हणजे पहिले साधारण एक 200 पॉईंट मार्केटमध्ये 150 ते 200 पॉईंट हा बाउन्स बॅक होता. आणि त्याच्यानंतर जे होतं ते बियर्स लोकांचं पलायन होतं, ठीक आहे. सो बियर्स मार्केटमधून टोटली
आउट झाले होते, कारण बियर्स लोकांना कळून चुकलं होतं की सॅटर्डे अँड संडे इज अहेड, त्यातल्या त्यात इलेक्शन्स आर अवेटिंग ऑन सॅटर्डे, आणि सगळ्यांना ओव्हरऑल थोडंसं एक्सपेक्टेड होतं की BJP चा पडा थोडासा भारी असू शकतो मे बी. सो मार्केटमधून बियर्स आउट झाल्यामुळे पूर्णपणे ती शॉर्ट कव्हरिंग आली आणि मार्केटवरती गेलं. आणि आता तर आपल्यासमोर रिझल्ट आहेत. BJP हॅज ऑलरेडी कॉन्कर्ड एव्हरीथिंग. ठीक आहे, BJPचं हाताला घवघवीत यश आलेलं आहे, द रुलिंग पार्टीला, महायुतीला ओव्हरऑल. सो उद्या गॅपअप ओपनिंग आपण एक्सपेक्ट करत आहोत, आणि ऑलरेडी गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर 24,000 किंवा 24,050च्या आसपास गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर त्यानंतर जर 24,111 ही लेवल जर सस्टेन केली वरती अपसाईडला, तर त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग मोमेंटम येऊ शकतो. मार्केट्समधून सगळे बियर्स वाईप आउट होऊ शकतात, कारण की बऱ्याच बियर्सनी वेगवेगळ्या लेवल्सला, स्पेशली 24,100 अँड 200 ह्या लेवलला चांगली कॉल रायटिंग झालेली होती. सो ते सगळे अनवाइंडिंग होतील आणि तिकडनं एक स्ट्रॉंग मोमेंटम येऊ शकतो. आणि डाऊन साईडला पण आपण एक लेवल सांगितलेली आहे 23,777. आय होप की डाऊन साईडला बघावं लागणार नाही, बट स्टील जे लेवल्स आहेत त्या मेन्शन केल्याच पाहिजेत, लेवल्सला रिस्पेक्ट झालंच पाहिजे, अपसाईड असो किंवा डाऊन साईड असो. सो हे झालं निफ्टीचं फ्रेंड्स. आता आपण बघूया बँक निफ्टी. ठीक आहे, सो बँक निफ्टीमध्ये जसं आपण बघू शकत असाल की बँक निफ्टीची क्लोजिंग जी आहे 51,135. ठीक आहे, सो ॲडजस्टेड क्लोजिंग 51,100च्या जस्ट बिलो आहे. ठीक आहे, नो डाऊट, नो प्रॉब्लेम. बँक निफ्टीमध्ये जी लेवल आहे फ्रेंड्स ती आहे 51,555. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला चार्टला इथे छोटं करून दाखवतो, सो दॅट 51,555 ही जी लेवल आहे, ही लेवल कुठे येते ते तुम्हाला मी एक्झॅक्ट समजून सांगू शकतो. वन सेकंड. येस, सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकत असाल इथे 51,555 ही जी लेवल आहे, ट्रेंड लाईनने जे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे, ही लेवल आहे 51,888. आणि बँक निफ्टीमध्ये डाऊन साईडला अगेन मी सांगतो की डाऊन साईडच्या लेवलचं फार महत्त्व नाही आहे सध्या, कारण की मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड आपण बघू शकतो आहे, कारण की थोडेसे न्यूज मार्केटमध्ये तसे आलेले आहेत. कारण की ठीक आहे, जरी अदानीजींवरती US गव्हर्नमेंटने काय ॲलिगेशन्स टाकले असतील, काही समन्स किंवा त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला काही विनीत जैन असेल, सागर अदानी असतील, स्वतः गौतम अदानी असतील, अजूनही त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत काही, त्या लोकांना काही वॉरंट इश्यू केले असतील किंवा मे बी समन्स इश्यू केले असतील, शोकॉज नोटिसेस आले असतील. बट स्वतः US गव्हर्नमेंटचं एक स्टेटमेंट आहे जे अदानी ग्रुपने ओव्हरऑल रिपीट केलं होतं की त्यांचं गव्हर्नमेंट स्वतः असं म्हणतं की आरोप सिद्ध झाल्याशिवाय आरोपी हा गुन्हेगार नसतो. सो ह्या स्टेटमेंटमध्ये बरंच काही लपलेलं आहे, ह्या स्टेटमेंटमध्ये बरीच काही ताकद आहे. सो अदानीजी आय थिंक सो की ह्या सगळ्या एलिगेशन्सवरतून हे सगळे एलिगेशन्स फेक असतील असं मला वाटतं, आणि त्याच्यातून ते बाहेर येतील. आणि ओव्हरऑल येणाऱ्या 2-3-4 दिवसात अदानीजी एक पॅट्रिओटिझमने भरलेला एक व्हिडिओ घेऊन, एक रिझन घेऊन, जेन्युइन रिझन घेऊन, आणि कसं झालं, काय झालं, ह्या सगळ्या गोष्टींचं एक प्रॉपर एक रिझन सांगतील स्वतः मीडियासमोर येऊन मे बी, आणि मग गोष्टी बऱ्याचशा परत बॅक टू द नॉर्मल होऊ शकतात. सो अगेन सगळं नॉर्मल झालं की मार्केटही नॉर्मल होईल. आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये पण महायुती सरकार आल्यामुळे अदानीजींचे बरेचसे प्रोजेक्ट्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटशी सुद्धा रिलेटेड आहेत. रिअल इस्टेट असेल, अदानी ग्रुपचे वेगवेगळे कंपनीज असतील, सो त्याचाही भरपूर काही इम्पॅक्ट त्यांच्या स्टॉक्सवरती पडेल. सो बँकिंग
ओव्हरऑल BJP गव्हर्नमेंट आणि ओव्हरऑल महायुती गव्हर्नमेंट आल्यामुळे बँक निफ्टीचा आता आपण चार्ट बघतोय आणि त्याला आपण ॲनालिसिस करतोय बँक निफ्टीला. सो बँक निफ्टीचे मेजर कोणतेही मेजर बँक्स घ्या, म्हणजे इवन RBI पासून सगळ्यांचे जे हेड ऑफिसेस आहेत ते सगळे मुंबईमध्येच आहेत, BKCमध्ये आहेत किंवा इतर ठिकाणी आहेत. ठीक आहे. सो महाराष्ट्र अँड स्पेशली मुंबई इज अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. सो इथे ऑलरेडी स्टेबल सरकार मिळाल्यामुळे, आणि स्टेबल सरकार तर मिळालंच आहे, आणि प्लस अपोजिशन लीडरच नाही आहे. हे एक असं सरकार होणार आहे की ह्या सरकारला अपोजिशन बिलच नाही आहे. सो असेंब्लीमध्ये जे पण काही बिल्स असतील ते इवन पास करून घेण्यासाठी त्यांना अपोजिशनला विचारायची सुद्धा गरज नाही आहे. एवढं स्ट्रॉंग सरकार हे म्हणजे स्थापन होणार आहे. आणि त्याची ओथ सेरेमनी पण 26 नोव्हेंबरला होती. सो न्यूजमध्ये कुठेतरी सर्क्युलेट होत होतं की मे बी 26 नोव्हेंबर इज टू फार, आणि 26 नोव्हेंबर ही डेडलाईन आहे. सो वी आर नॉट गोइंग टू वेट टिल 26 नोव्हेंबर. आम्ही 25 नोव्हेंबरलाच 25 नोव्हेंबरलाच म्हणजे मंडेलाच ही सेरेमनी करून घेणार आहोत. सो ऑब्व्हियसली ही सेरेमनी झाल्यावरती त्याचा पण एक इम्पॅक्ट होईल मार्केटमध्ये. अजून एक बुलिश मोमेंटम राहणार आहे मंडे ट्यूजडेला. सो मी तुम्हाला फर्स्ट लेवल ही त्याच्यासाठी सांगतो की 51,555 ह्याच्यावरती फक्त जर सस्टेन केलं तर नेक्स्ट सरळ हर्डल आहे बँक निफ्टीला 52,222चा. तो पण पार केला तर बँक निफ्टी, मला असं वाटतं की ह्या वीकमध्ये बँक निफ्टीमध्ये पोटेन्शियल आहे ऑलमोस्ट 53,555 क्रॉस करून 54,000च्या आसपास जाण्याचा. कारण हीच वेळ आहे, कारण ज्यावेळी मार्केट कंटिन्यूस पडत असतं, BSचा अटॅक सुरू असतो, आणि ह्या सगळ्याला ओव्हरकम करून जेव्हा मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह स्ट्रॉंग मुवमेंट येतो, एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज येते, मार्केटला एक कारण मिळतं, तर त्यावेळी BS जे आहेत ते सस्टेन करत नाहीत आणि BS पटापट पळ काढतात मार्केटमधून, आणि त्याचा बेनिफिट सगळ्या बुल्सला जे वेट करत असतात त्या बुल्सला मिळतो. ठीक आहे फ्रेंड्स. सो तुम्हाला बँक निफ्टीची लेवल सांगितलेली आहे अप साईडला 51,555, आणि जी डेफिनेटली मला असं वाटतं की ती उद्या सस्टेन करेल, कारण बँक निफ्टीची क्लोजिंगच ऑलरेडी 51,100च्या आसपास आहे. आणि जर आपण गॅपअप एक्सपेक्ट करत आहे बँक निफ्टीमध्ये, सो बँक निफ्टीचा गॅपअप म्हणजे ॲटलिस्ट 200 to 250 पॉईंट्स हा गॅपअप आपण एक्सपेक्ट करून चालू शकतो, मिनिमम टू मिनिमम. तो अशा पद्धतीचा गॅपअप झाला तर ऑलरेडी बँक निफ्टी 51,333च्या वरती ओपन होईल, आणि ती ओपन झाल्यानंतर ती जर 51,355च्या वर सस्टेन केली 300 to 400च्या आसपास ओपन होईल, 350 to 400च्या आसपास असं मी एक्सपेक्ट करतोय बँक निफ्टी उद्या किंवा त्याच्यावरती. आणि त्याच्यानंतर 51,355 क्रॉस तिने केला आणि सस्टेन केली ॲटलिस्ट 1 to 2 कॅन्डल्स, तर त्याच्यानंतर स्ट्रॉंग मोमेंटम आपण बँक निफ्टीमध्ये बघू शकत असू. तरी पण जे पण काही लाईव्ह ॲक्शन्स होतील ते मी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी अपडेट करत राहील, आणि तुमच्याशी मी कंटिन्यूस डे ट्रेडिंगमध्ये टेलिग्राम चॅनलवरून मी कनेक्ट असतोच. ज्यांनी कोणी टेलिग्राम चॅनलची लिंकला जॉईन केलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करा, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकनेच चॅनलला जॉईन करा. ठीक आहे फ्रेंड्स. आणि इतर काही प्रॉब्लेम असेल, व्हिडिओजमधून तुम्हाला काहीही फायदा होत असेल, बेनिफिट होत असेल, थोडंफार नॉलेजमध्ये भर पडत असेल असं वाटत असेल, अर्धा 1% जरी फायदा होत असेल असं वाटत असेल, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. कोणत्याही प्रकारचे क्वेरीज किंवा डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या क्वेरीजला किंवा प्रॉब्लेमला उत्तर देण्याला आम्हाला नक्कीच आवडेल. ठीक आहे फ्रेंड्स. सो नॉलेज घेत राहा, स्टॉक मार्केटबद्दल शिकत राहा, आणि ट्रेड करत राहा, इन्व्हेस्ट करत राहा. सो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मानाचा जय भीम, जय शिवराय.